दादर माहीमचे मनसेचे उमेदवार यांची भव्य रॅली सध्या सुरू आहे आणि आपण ती रॅली बघू शकतो कशा पद्धतीने मनसैनिक तसेच अमित ठाकरे यांचे चाहते या ठिकाणी जमलेले आहेत। प्रभादेवी येथून ही रॅली सुरू झालेली असून शिवाजी पार्कपर्यंत या रॅलीचा मार्ग असणार आहे। आपल्या सोबत संवाद साधण्यासाठी मनसेचे नेते आणि दादर माहीमचे उमेदवार अमित ठाकरे जे आहेत। सर, TV9 मध्ये आपलं स्वागत। एकंदरीत जर पाहायला गेलं तर भव्य अशी रॅली निघालेली आहे। आपल्याला प्रेम मोठं मिळतंय, मनसैनिक असतील, येथील मतदार असतील आपल्या पाठीमागे मोठ्या प्रमाणात उभे आहेत। काय सांगाल यावर? काही नाही, परिवार म्हणून उतरले सगळे, त्यांचा मुलगा कुठेतरी उभा आहे म्हणून जो प्रतिसाद मिळतोय तो मी ॲब्सोल्युटली, मला हे अपेक्षा नव्हती, सावकाश मलाही अपेक्षा नव्हती, पण ज्या प्रकारचं प्रेम मिळतंय अनेक ठिकाणून लोक येत आहेत आणि जो माहीम दादरकरांचा पण जो प्रतिसाद मिळतो तो अतिशय उत्तम आहे। बिल्डिंगमधनं लोक हात करतायत, रस्त्यावर उतरले आहेत, त्याच्यामुळे मी तुम्हाला खरंच खूप उत्तम प्रतिसाद आहे। नागरिक असेल किंवा प्रकर्षाने जर विचार केला तर तरुणाई मोठ्या प्रमाणात रॅलीमध्ये सहभागी झाले। तुम्ही एक त्यांचा आयडल असल्यासारखं ते मानत आहेत, ही भावना कशी वाटते? नाही, मी आयडल नाही आहे, पण मी कुठेतरी असं त्यांच्यासाठी काम करीन जेणेकरून त्यांना राजकारणात यायची इच्छा होईल असं मला वाटतं की कुठेतरी त्या नक्कीच। आता प्रचारासाठी आता अवघा उद्याचा दिवस बाकी आहे। आपण डोअर टू डोअर कॅम्पेन केलेला आहे, नागरिकांपर्यंत पूर्णतः पोहोचलात का? नागरिकांचा प्रतिसाद काय म्हणतो? अतिशय उत्तम प्रतिसाद आहे। जसं मी तुम्हाला बोललो की घरोघरी जाऊन जो रिझल्ट आहे तो तुम्हाला आज मला वाटतं बघायला मिळतोय कुठेतरी, आणि त्याच्यामुळे मला खरंच खूप बरं वाटतं की हे डोअर टू डोअर कॅम्पेन मी कुठेतरी चालू केलं। सुरुवातीपासून आपण प्रचार सुरू केला तेव्हापासून आपल्या पत्नी आपल्या सोबत होत्या, त्या अजूनही सोबत आहेत। काय नेमकी ही भावना सांगाल? मोठा प्रतिसाद तुम्हाला जनतेचा आहे, घरातून मोठा सपोर्ट मिळतो। सॉरी, मी प्रश्न नाही ऐकला। प्रचार सुरू झाला तेव्हापासून आपल्या पत्नीही आपल्या सोबत आहे, आपली सर्व फॅमिली प्रचारामध्ये उतरलेली आहे। ही भावना कशी वाटते? एकंदरीत सर्व आपल्या सोबत आहे। नाही, अतिशय उत्तम वाटते की मी जसं बोललो तसं मी विचार नव्हता केला की ती 20-1 दिवस माझ्या डोर टू डोर घरोघरी जाऊन प्रचार करेल, पण ती ज्या लेवलला उतरले किंवा माझ्या घरचे ज्या लेवलला उतरले आणि मला वाटतं की आज एक पक्ष म्हणून, फॅमिली म्हणून जो पक्ष माझ्यासाठी जो उतरला आहे त्याच्यामुळे मी सांगू नाही शकत की एक परिवार काय असतं हे तुम्हाला आज कळलं असेल मला वाटतं। आपल्यासोबत मिताली ताईजी देखील आहेत, त्यांनी देखील सुरुवातीपासून प्रचार अमित ठाकरेंसोबत डोअर टू डोअर केलेला आहे। ताई काय सांगाल? आपण सुरुवातीपासून प्रचारात सोबत आहात, ही रॅली हे महिलांचं प्रेम असेल, मनसैनिकांचं प्रेम आपल्या सोबत आहे, काय भावना सांगा? खूप उत्तम प्रतिसाद मिळतोय आम्हाला। बघा तुम्ही इकडे करत जसे लोक उतरली आहेत अमितसाठी, ते आम्हाला खूप मनापासून आवडलं आहे आणि लोकांना मला एकच विनंती आहे की आम्हाला एक संधी द्या, अमितला एक संधी द्या। बाकी सगळ्या पक्षांना एक संधी मिळाली आहे, आता एक आम्हाला द्या, अमित नक्की बदल घडवेल। 23 तारखेला दादर माहीममध्ये इंजिन धावणार नक्कीच, प्रॉमिस। आपल्यासोबत होत्या मिताली ठाकरेजी आणि अमित ठाकरेजी, त्यांचे सध्या प्रभादेवी या ठिकाणी ही भव्य रॅली सुरू आहे। प्रचंड असा प्रतिसाद या रॅलीला नागरिकांकडून मिळत आहे। तर आपण दृश्यांमध्ये ही रॅली बघू शकतो कशा पद्धतीने त्यांना प्रतिसाद मिळतोय। कॅमेरा पर्सन आदिलसह मिरुती गणकवार, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।